राम सेतू. राम सेतू हा शब्द ऐकून आपण सर्वांना माहीत आहे. आज मी त्या विषयाला घेऊन, राम सेतू ह्या शब्दाला घेऊन व्हिडिओ आणि लेख व्हायरल करत आहे. कारण ॲडव्होकेट भाऊसाहेब फ्रॉम राहुरी ते कधी जर सैनिक समाज पार्टीचा व्हिडिओ किंवा पोस्ट आली नाही तरी वाट पाहतात. त्यांच्यासारख्या सर्व सज्जन नागरिकांना पुन्हा धन्यवाद. कारण तुम्ही सैनिक समाज पार्टीचा व्हिडिओ आणि लेख पाहण्यासाठी वाट पाहता म्हणून धन्यवाद. तर राम सेतू श्री प्रभू रामचंद्राने बांधला. कारण सीतेमाईचं हरण झालं होतं आणि तिची सुटका करण्यासाठी प्रभू रामचंद्राला महाभारताचं युद्ध दिग्विजय साजरा करावा लागला. त्यासाठी राम सेतू बांधला होता लंकेत जाण्यासाठी. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन का केलं? त्या काळचा समाज मोगलांच्या राज्यामध्ये भरडत होता. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. ह्या दोन्ही गोष्टीचा, इतिहासाचा आढावा घेऊन सैनिक समाज पार्टीने राम सेतू बांधलेला आहे. राम सेतू म्हणजे अल्प खर्चात निवडणुका. या युगात भ्रष्टाचाराच्या सागरात बुडवलेली लोकशाही तिला बाहेर काढायचं आहे. लोकशाहीचं अपहरण झालेलं आहे. लोकशाही संपवण्यात आलेली आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीने हा नारा लावला आहे की अल्प खर्चात निवडणुका हा रामबाण उपाय म्हणजे राम सेतू आहे. त्यासाठी आम समाजातील नागरिक सैनिक समाज पार्टीला जोडत चाललेला आहे. यासाठी की राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलबीर सिंग परमार साहेबांनी या राम सेतूची अंमल घेण्यासाठी सैनिक समाज पार्टीची नोंदणी केलेली आहे. आणि त्यानंतर तुकाराम डफळ यांनी कसबा पोटनिवडणूक लढून महाराष्ट्राचे द्वार खोललेले आहे. आणि तदनंतर मी आमचे प्रदेशाध्यक्ष अरुण कदम साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीकरिता उमेदवार उभे करण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टी ही आम जनतेच्या मनात उतरलेली आहे आणि आम समाजातील नागरिकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. कारण आम समाजातील नागरिकाचा सुशिक्षित उमेदवारच आमदार, खासदार, मंत्री होऊ शकतो. या अल्प खर्चात निवडणुका या राम सेतूचा वापर करून हा भवसागर भ्रष्टाचारी लोकांनी अपहरण केलेल्या लोकशाहीचं सुटका करण्यासाठी हा राम सेतूचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीचे सैनिक समाज पार्टीची विचारधारा ही अल्प खर्चात निवडणुका यावर अवलंबून आहे. कारण हा भ्रष्टाचाराचा महाभस्मासूर एवढा मोठा झाला आहे की 70-75 वर्षापासून त्याचा उंची वाढत चालली आहे आणि लोकशाही नावाला राहिलेली आहे. त्यासाठी लोकशाही या स्थितीचं सुटका करण्यासाठी सैनिक समाज पार्टीने श्री प्रभू रामचंद्राची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकार करण्यासाठी सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून आम समाजातील नागरिकाला आमदार, खासदार, मंत्री करून लोकशाहीची सुटका करायची आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीने आम समाजातील नागरिकांना, भयभीत झालेल्या नागरिकांना
भयग्रस्त नागरिकांना सैनिक समाज पार्टीच्या राम सेतूची आठवण करून देत आहोत, जेणेकरून आपण स्वतंत्र भारतात जगण्याचं आनंद भोगू शकतो आणि सत्ता छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पूर्ववृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार सत्तेवर बसवण्याच्या ऐतिहासिक कार्याला या राम सेतूच्या मार्गाने जाऊन दिग्विजय साजरा करू शकतो. त्यामुळे सर्व समाजाचे, विशेष करून सैनिक समाज पार्टीच्या व्हिडिओची आणि लेखाची वाट पाहणाऱ्या सज्जन देशभक्त नागरिकांचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा जय असो.